सोलापूर लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढती आहेत. एका बाजूला शाहू महाराज, दुसऱ्याकडे विद्यमान खासदार, अशी तुल्यबळ लढत असताना एक सामान्य नागरिक म्हणून ही निवडणूक लढावी असं तुम्हाला का वाटलं? का तुम्ही काय मुद्दे घेऊन तुम्ही या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात? आज सामान्य माणसाचे प्रत्येक ठिकाणी जायला तर फरफट होत असते आणि लोकशाहीचं कुठंतरी हनन होतं आहे. लोकशाही टिकवून सामान्य माणसाला न्याय, हक्क आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे. मी एक शेतकरीच आहे, MIDC कामगार आहे, तरीसुद्धा आम्ही सगळ्या लोकांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण का सामान्य माणसाला आज फक्त गृहीत धरलं जाते की हे करावं, त्या करावं, हे करतो, ते करतो, नुसतं त्यांना बोललं जाते पण ते प्रत्यक्षात केलं जात नाही. त्यामुळं कुठंतरी सामान्य माणसाची फरफट होते आणि सामान्य माणसांचे प्रश्न हे मार्गी लागलं जात नाही. मग त्यासाठी ह्या फेजमधनं गेलेला किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठंतरी होरपळलेला व्यक्ती आहे, तो कुठंतरी पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हे पहिल्यांदाच आयुष्यात आमच्या हा पहिलाच निर्णय आम्ही हा लोकशाही लढवण्याचा, आम्ही लोकशाहीचा लढा हा जनतेच्या हक्कासाठी आम्ही हा उभा केलेला आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आम्ही लोकांना भेटतो, लोक आम्हाला येऊन भेटतात, आम्हाला आशीर्वाद म्हणून शुभेच्छा देतात, पाठिंबा देतात आणि जाताना आम्हाला आशीर्वादाचा ₹1 म्हणून पण देतात. म्हणजे एवढे मोठे नेते आहेत, त्यांना पैसे देऊन त्यांना समोर जायला लागते. पण लोक आम्हाला येतात आणि पैसे जास्त द्यायला बघतात, पण आम्ही नाही घेत. आशीर्वाद म्हणून फक्त त्यांच्याकडे ₹1 घेतो आहे आम्ही. म्हणजे आशीर्वादाचा ₹1 ही मोहीम आमच्या इथं चालू आहे आणि सगळे शेतकरी वर्ग जे आमचे आहेत ते स्वतःहून आम्हाला ₹1 पाठवतात किंवा येऊन देतात, पाठिंबा देतात आणि मोठ्या प्रमाणात आमची चळवळ आता ही चालू आहे. लोकांना भेटत असाल या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? या सगळ्या आता राजकारणाबद्दल लोकांचं काय मत झालेलं असं तुम्हाला वाटतंय? लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की नवीन उमदा नेतृत्व येणं गरजेचं आहे. धडपडणारा व्यक्ती पाहिजे, प्रामाणिक व्यक्ती पाहिजे आणि आता तशी व्यक्ती ह्या राजकारणात टिकणं अशक्य झालं आहे. त्यामुळे आम्ही हे धाडस केलेलं आहे.